नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ज्या लहान चिमुरडीवरती अत्याचार झाला त्या निषेधात आज लासलगावमध्ये जो आहे तो आपण बघू शकतो। मी आता लासलगावमध्ये त्या आरोपीला जो आहे त्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज संपूर्ण लासलगाव शहरामधील जे विद्यार्थी असतील नागरिक असतील यांनी आज हा जो प्रचंड मोर्चा काढलेला आहे। आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणचे जे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत ते सगळे या ठिकाणी आपल्याला मोर्चामध्ये सामील झालेले दिसतात। काही वेळापूर्वी हा मोर्चा निघालाय। हा कमीत कमी 1 किलोमीटर पर्यंतचा हा जो मोर्चा आहे आणि ही सगळी लोक जी आहे ती आता पोलिसांकडे निवेदन द्यायला पोहोचतात आहे। एकीकडे मालेगावातल्या डोंगराळे येथे त्या पीडित कुटुंबाच्या मुलीच्या घरच्यांनी आज आमरण उपोषणाला तिकडे सुरुवात करण्याचा इशारा दिलेला आहे आणि दुसरीकडे हा मोर्चा निघतोय। एकूणच लवकरात लवकर या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी आता सर्वत्र होते। ही जी घटना घडली आज मी बोलते माझ्यासाठी नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी जी सुरक्षिततेचा हक्क घेऊन या देशात जगते। मालेगाव मधील डोंगराळे भागात घडलेल्या 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने आम्हा सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि धैर्याची ज्वाला निर्माण केली आहे। आज आम्ही मुली सर्व क्षेत्रात प्रगती करत आहोत, पण प्रगतीबरोबरच सुरक्षिततेची भावना देखील महत्त्वाची आहे आणि ही भावना निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे। काय मागणी तुमची? त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। या घटना घडताय त्या नराधमांना काही शिक्षा केली जात नाहीये, त्यामुळे अजून घटना घडताय। जेव्हा या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होईल तेव्हाच अशा गोष्टी थांबल्या जातील। माझी सर्व पोलीस बांधवांना आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्या असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा की पुन्हा असे कृत्य करण्याची विचारही कोणाच्या मनात येणार नाही। बद्दल मला असे वाटते की ती घटना संपूर्ण समाजाला काळीमा फासणारी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या घटनेविषयी काहीतरी निर्दश चालूच आहे। या घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये संतापाची एक लाट पसरली आहे। मला ही घटना बघितल्यावर मला असे वाटते की या घटनेमुळे संपूर्ण महिलांना सुरक्षेची खूप गरज आहे असे मला वाटते। ज्यावेळेस मी घरी लवकर पोहोचत नाही त्यावेळेस दारात बसलेली माझी आई, दारात झारा मारणारे माझे वडिलांचे ती वाट पाहणारे डोळे कधी सुकावतील असे मला वाटते। मला असे वाटते की ते डोळे जेव्हा सुकावतील जेव्हा या समाजातील सर्व कर्मठ लोकांना योग्य ती शिक्षा होईल। अजय सोनवणे, साम टीव्ही, लासलगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।